तर स्वामींचे 11 गुरुवार मी केलेले आहेत आणि आजचा 8वा गुरुवार आहे। तर हे गुरुवार मी कसं करते हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर पहिल्यांदा नेहमीचंच रुटीन टिफिन बनवून द्यायचा असतो सकाळी लवकर आणि मेन म्हणजे पहिली गोष्ट अंघोळ केल्याशिवाय मी काहीच करत नाहीये। अंघोळ केली आणि नंतर खाली आलं की झाडून वगैरे काढायचं आणि टिफिन बनवून द्यायचा। विरासाठी फक्त अगोदर बनवून दिला, त्यानंतर यांचं आवरलेलं त्यांच्यासाठी चहा चपाती दिली आणि श्रीसाठी उर्वीसाठी दोघांसाठी नाश्ता बनवला। ते झाल्यानंतर लगेच मी देवपूजा करायला घेतली आणि दूध रानातून आणायला लागतं आम्हाला। दूध आणल्याशिवाय मग देवपूजा पण करता येत नाहीये। अभिषेक घालण्यासाठी कच्चं दूध लागतं ना, त्यासाठी तर 7-7:30 पर्यंत घरी दूध आणते, मग तेव्हा मी देवपूजा करायला घेते। तर स्वामींना छान अभिषेक घातला, त्यानंतर पूजा करून घेतली आणि हो, वेगळी अशी मी पूजा मांडत नाही आहे। तिथंच मंदिरासमोर देवाचं पुस्तक, घंटी, त्यानंतर नैवेद्य वगैरे ठेवून आपलं डेलीचं जसं पूजा करतो तसं करते आणि पूजा वाचायची झाल्यानंतर तिथंच मंदिरासमोर खाली बसून वाचत असते। पूजा करून घेतली, त्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन केलं। आता फुलं तर काही येतच नाहीत, या गुरुवारी काय जास्वंदीचं फुलं आलेलं नव्हतं, म्हणून मी जी अशी गुलाबी कलरची छोटी फुलं असतात ना तीच वाहून घेतली आणि मी अशी रांगोळी काढलेली दिसली ना तर उर्वी आमची ठेवतच नाही रांगोळी, हाताने विस्कटून टाकते पूर्ण। तर थोड्या वेळापुरतं का होईना छान वाटतं, तेवढंच प्रसन्न वाटतं। आणि या घरामध्ये आम्ही जेव्हापासून राहायला आलो ना तेव्हापासून मी पहिल्यांदाच स्वामींचे 11 गुरुवार केलेले आहेत। या अगोदर मी ज्यावेळेस दुकानाकडे होते त्यावेळेस मी 11 गुरुवार केलेले, पण त्यातही थोड्याफार चुका झालेल्या। नंतर आम्ही मध्येच आजारी पडलो, त्यानंतर गावी आलो, त्याच्यामुळे थोडंसं हे झालेलं। तर आता म्हणलं व्यवस्थित करायचं। तर पूजा ही सगळी आवरून घेतलेली, त्यानंतर घरातली सगळी कामं आवरली, स्वयंपाक वगैरे राहिलेला बनवून घेतला आणि त्यानंतर म्हणलं आता निवांत व्यवस्थित वाचायचं। तर वाचायचा अगोदर बघा मी हे 11 माळी जप करते, त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र, स्वामी स्तवन हेही वाचायचं असतं पूजा वाचायच्या अगोदर। आणि माझं बघून उर्वी ही आमची स्वामींचा जप करत होती। तर ते झाल्यानंतर मी पूजा वगैरे वाचून घेतली आणि नंतर चहा ठेवला, चहाचं टाईम झालेलं, चहा ठेवला आणि आज म्हणलं स्पेशल काहीतरी बनवायचं, तर डोसेच बनवायचे होते आणि त्यासाठी मग खोबऱ्याची चटणी बनवायची होती, म्हणून म्हणलं देवासमोरच नारळ फोडूयात। त्यानंतर प्रसादासाठी शिरा बनवला आणि थोडासाच बनवला, कारण प्रसाद हा वेस्ट जायला नको, त्यासाठी सगळ्यांसाठी एक एक घास येईल एवढासाच शिरा बनवला आणि त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकून बनवलेला, ऑरेंज कलर। त्यानंतर बघा डोसे बनवायचे होते म्हणून सांबर बनवण्यासाठी इथं मी डाळ घातली, त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकून शिजायला घातली आणि त्यामध्ये मला हळद टाकायची होती पण ते विसरून गेले मी टाकायची। त्यानंतर बघा इथे मी माझ्या पद्धतीने खोबऱ्याची चटणी कशी बनवली ते तुम्हाला दाखवते, म्हणजे आमची हेही थोडीफार मदत करू लागत होते। तर कच्चे शेंगदाणे, मिरची, लसूण आणि कढीपत्ता हे सगळं तेल टाकून भाजून घेतलं। ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली तरी चालते किंवा वरून टाकली तरी चालते। कोथिंबीर मी चिरायला घेतली आणि थोडंसं इथं आमची मजा मस्ती चालू होती। तर मला काय म्हणायचं होतं हे तुम्हाला व्हिडिओमधून दिसलं असेल। आणि आज एक गोष्ट मिस झालेली ती म्हणजेच की स्वामींच्या मठामध्ये जायला आज काही वेळच भेटलेला नव्हता, म्हणजे कोण जाणारच नव्हतं ना, त्यासाठी मला पण काही जायला भेटलेलं नव्हतं। तर खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी बघा इथे ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेलं, त्याच्यामध्ये जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते सगळं मिक्स केलं, कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं, बारीक करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला छान फोडणी दिली। फोडणीमध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, उडदाची डाळ आणि सुक्या मिरच्या काय लाल नव्हत्या म्हणून लाल ओल्याच मिरच्या घेतलेल्या आणि मस्त फोडणी दिली। त्यानंतर बघा छान अशी खोबऱ्याची चटणी तयार झालेली आणि त्यानंतर सांबर बनवायचं होतं, तेही एकदम सिंपल पद्धतीने, बाकीच्या काय भाज्या मी ॲड केलेल्या नव्हत्या, याच्यामध्ये जे घरामध्ये अवेलेबल आहे त्याच बनवल्या। आणि हो, सांगायची गोष्ट म्हणजेच की खरंच तुमच्याकडून एक अपेक्षा आहे ती म्हणजेच की तुम्हाला व्हिडिओ माझे बघायला आवडतात का, हे आवर्जून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मला कमेंट करून सांगत जावा, पण कोणीच सांगत नाही असो। मी तर माझं काम कंटिन्यू चालू आणि अगोदरही मी असंच बोललेले, पण ते काही कारणामुळे माझ्याकडून करणं झालं नाही, त्याच्यामुळं आता ठरवलेलंच आहे जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाहीये तोपर्यंत मी माझं काम तर करत राहणारच आहे। तर पहिला डोसा बनवलेला थोडासा हे झालेला होता, त्यानंतर बाकीचे जे बनवले ते एकदम छान झाले, सगळ्यांना एक एक करून जेवायला दिलं, त्यानंतर मी उपवास सोडला। तर असाच काहीसा होता माझा आजचा दिवस। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।